श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तरवाडकर. मला तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमधून, कवितांमधून ऐकत आला आहात. तर हे आजचं नवं काहीसं तुमच्यासाठी खास. चला ऐकूयात. याचं नाव आहे या देवी सर्व भूतेषु. बघता बघता गौरी गणपतींनी निरोप घेतला आणि नटून थटून नवरात्रचं आगमन झालं. येऊ घातलं आणि छान प्रसन्न विचारांवर आरूढ होऊन आपसुकच शब्द उमटले, या देवी सर्व भूतेषु. आणि मग हा शोध सुरू झाला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, वावरणाऱ्या स्त्री शक्तीपुढे नतमस्तक होत त्यांच्या सामान्यातून असामान्यत्वाकडे प्रवासाचा. त्यांच्यातील देवी स्वरूपापुढे, गुणांपुढे नतमस्तक होण्याचा व या देवी सर्व भूतेषु म्हणत नवरात्रीच्या 9 माळा या नवदुर्गांना अर्पण करण्याचा. आपल्या तुपल्यापैकीच ह्या साऱ्या जणी, सामान्यातून असामान्यत्वाचा अगदी गौरवशाली प्रवास. मला भावला, तुम्हालाही भावेल, नक्कीच आवडेल. तर आजची ही पहिली माळ नवरात्राची गुंफूयात व म्हणूयात या देवी सर्व भूतेषु. तर नवरात्रीची ही पहिली माळ त्या स्त्री शक्तीस अर्पण. चला ऐकूया. रोजच्या प्रमाणे कामवाली घाईतच एक घरातलं काम उरकत तिनं सवयीनं दारावरची बेल वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा बेल वाजतच राहिली, पण आतून एक नाही की दोन नाही. आता मात्र ती मनात थोडीशी चरकली. अनामिक भीती तिच्या मनात स्पर्शून गेली. काकू, काकू, दार उघडा, उघडताय ना? पण आतून कसलीच हालचाल नाही की प्रतिसाद नाही. असं आतापर्यंत कधीच झालं नव्हतं. काकू एकट्याच राहायच्या. आता मात्र तिचा धीर सुटू लागला. कसं बसं ती धावतच धापा टाकत वरच्या मजल्यावर पोहोचली. तिथल्या ताईनं सांगितलं, ताई, खालच्या काकू दारच उघडत नाहीयेत, काय झालं असेल? आणि मग ती शेजारीणीही धावली तिच्या मदतीला. दोघींनी अगदी पाठोपाठ आवाज देत, दार बडवत, बेल वाजवत वेगवेगळे भोंगेच वाजवायला सुरुवात केली जणू. आणि मग कुठं दार कलकलत उघडल्याचा दोघींना जाणवलं. त्या तशाच दार ढकलून आत घुसल्या. पाहतात तर काय, काकू काही वेगळ्याच भासत होत्या. श्वास चालत होते, पण ओळखीचा कोणताच भाव नजरेत जाणवत नव्हता. त्यांनी पटकन त्यांना पाणी दिलं, थोडंसं बोलतं करायचा प्रयत्न केला. आणि मग त्या दोघींच्या लक्षात आलं की काकूंनी बहुधा काही खाल्लं नसावं. पटकन अन्नपूर्णा ग्रहात डोकावून थोडंसं खाऊ पिऊ घातलं. आता कुठं हळूहळू काकू भानावर येऊ लागल्या. जणू काही घडलंच नव्हतं. त्यांच्या खोलीतील त्यांच्या गुरुची प्रतिमा म्हणजे त्यांची गुरुमाऊली मात्र अगदी शांत प्रेमळ नजरेनं आपल्या बाळाकडं म्हणजे काकूंकडं एकटक पाहत होती. आता धोका बराचसा टळला होता. लगेचच काकूंच्या मुलीला कळवलं. तीही नुकतेच परदेश दौरा करून परतलेली, पण समजल्यावर तत्काळ धावली. मग काय, औषध पाणी, दवाखाना, वेगवेगळ्या टेस्ट, सारे सोपस्कार पार पडले. काही दिवस लेकीकडे जाऊन राहिल्या आणि पुन्हा काकू आपापल्या नित्य प्रेमात, नित्य भजनात मग्न. वेळेवर सारी मदत मिळाली. ही त्यांच्या गुरुमौलीची कृपाच नाही का? आणि असंही ह्या काकू जरी आपल्या तुपल्याला काकू वाटल्या, कुणाला आत्या वाटल्या, कुणाला ताई वाटल्या, तरी गुरुमाऊलीसाठी तर हे एक लेकरूच ना. त्यातही ह्या लेकरावर तर गुरुमाऊलीची विशेष कृपा, विशेष प्रीती, म्हणजे नाळेतच नातं जोडलेलं म्हणा की. आणि आपल्या भजनानंदात असणाऱ्या वडिलांच्या मांडीवर बसून हे लेकरूही अगदी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून त्यांच्या आवाजात, सुरात सूर मिसळून भजनानंदात लीन होईल. तो 5व्या-6व्या वर्षी जो सूर लागला तो लागलाच. भक्तीचा, प्रेमाचा सूर. ना कुठे ताल चुकला, ना कुठे लय चुकली. भजन प्रेम लहरी यांच्या सुरेल कंठातून सर्वांना तृप्त करीत राहिल्या. तसा व्यवसाय यांचा ज्ञानदानाचा.
30 वर्षांहूनही अधिक काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य या करीतच राहिल्या. आणि अगदी किती म्हणजे काय वर्णन करावं यांचं. तर आईकडून भरतकाम, शिवणकाम, विणकाम, गृहकाम, शिवाय उत्तम संस्कार याचे बीज बालवयातच रुजत गेले. इतकेच नाही तर लेखन कलेचा वारसाही यांना आईकडून मिळाला. आणि या साऱ्या संस्कारांचा, त्या बीजाचा खरोखरीच वटवृक्ष झाला. त्याच्या सावलीत कित्येक श्रांत वाटसरूंना विसावा मिळाला, सावली मिळाली. यांच्या यजमानांचेही यांना उत्तम सहकार्य. त्यामुळे वाट अधिकच सुकर झाली. गुरुकृपेची अनुभूती पावलोपावली घेत यांनी प्रेमाची बोधगंगा दुथडी भरून वाहती केली. अजूनही वाहतेच आहे. आता तसं पाहिलं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार येतातच. पण कित्येक जण ऊन उतरून गेले तरी सावलीतही त्या उन्हाचे चटके आठवून धगधगत राहतात. दुःखाचे काळे ढग कोसळून गेले तरी त्या दुःखद आठवणीत ते कोसळून गेलेले ढग आपल्या मनात साठवून डोळ्यांवाटे वाटे कोसळवत बसतात. तक्रारीचे सूर आळवत बसतात. पण गुरुमाऊलीचे हे लेकरू काही वेगळेच. त्यांनी सूर आळवले आनंदाचे, भक्तीचे, प्रेमाचे, भजनांचे. चढ उतार अगदी लीलया पचवले. उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये हे ब्रीदवाक्यच जणू. वसा कोणता? भजन प्रेमाचा. वसा कोणता? गुरुबोधाचा. वसा कोणता? प्रेरणास्रोत बनण्याचा. वसा कोणता? मार्गदर्शनाचा. वसा कोणता? संस्कारी लिखाणाचा. वसा कोणता? चंदन होऊन झिजण्याचा. प्रकाशासोबत अधिकच उजळून निघण्याचा. तर जिद्द, करारी वृत्ती, पण तितकीच प्रेमळ वृत्ती, व्यासंग वृत्ती, गाढा अभ्यास आणि आता ह्या वयातही, हो म्हणजे त्यांची 80 पार पडली केव्हाचीच, तर ह्या वयातही म्हणजे आता पहा, आपल्याला ह्या वयातही दमल्यासारखं वाटतं. 50 गाठली, 60 गाठली तरी असं वाटतं म्हातारे झालो. पण ह्या चिरतरुण मनानं ह्या वयातही स्वावलंबन, वाचन, लेखन, प्रबोधन, शंका निरसन या साऱ्या पैलूंनी प्रकाश होत जाणारं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या तुपल्यापैकीच. तर यांच्या कार्याचा आढावा अचंबित करणारा ऐकायचे. ऐका. प्रातस्मरणाची म्हणजे गुरुच्या प्रातस्मरणाची, त्यांच्या बोधाची आतापर्यंत सकाळी 6 ते 8 ही वेळ असते. 200च्या वर त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे, विवेचन केलेलं आहे. नंतर अभिजित पंत बाळेकुंद्री आणि सुधीर वैद्य यांच्या सहकार्यानं माझं गाव माझं बोधपीठ या 700-800 सत्रामध्ये पण त्यांनी मार्गदर्शन केले. प्रेमलहरी, पोथी वाचन, कैक शिबिरं, बोधपीठाच्या स्थापनेपासून पूर्ण सहभाग, अनेक लेख, त्याचं संकलन, माझे माहेर या पुस्तकातून माहेरच्या रम्य आठवणींचं वर्णन आणि अजूनही हे कार्य अविरतपणे सुरूच आहे. यांच्या आवाजातील आर्तता हृदयाच्या आत आत उतरते व यांनी भजने म्हणतच राहावीत व आपण ऐकतच राहू असं वाटतं. माझ्या श्री पंतकथामृत मालेच्या 33 पुष्पांमध्ये यांची भजनगंगा अगदी दुथडी भरून वाहते आहे. तर आता वेगळं सांगायला हवं का? हो, या कुणाच्या आत्या, कुणाची ताई, कुणाची आई, कित्येकांच्या गुरु, कित्येकांची सखी, कुणाच्या वंश, पण कित्येकांचं विसावस्थान, प्रेरणास्थान, गुरु, सहकारी, मार्गदर्शक, शिक्षिका, लेखिका. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. तुम्ही चुकालच कसे? बरोबर, हे व्यक्तिमत्वच असे. तर ह्या आपल्या लताताई उर्फ कौमुदी प्रकाश जमखिंडीकर, सर्वांच्या प्रेमळ लतात्या, श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांची ही प्रेमळ माहेरवाशी, देवी स्वरूप, परमपूज्य श्रीपाद पंत व कुसुमताई पंतांची ही लाडकी कन्या. तर लताताई, ही पहिली माळ तुमच्यातील प्रेममय देवी स्वरूपास अर्पण. खरोखरीच बेजोड आहे हो तुमचे पंत माऊलीच्या चरणी समर्पण. श्री गुरुदेव दत्त. या देवी सर्वभूतेषु.
सर्वरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.